एसटी महामंडळाच्या गोंधळाचा गणेश भक्तांना फटका बसलाय। रात्री भांडूपमधून सुटलेल्या गाड्या अजूनही महाडमध्येच आहेत, त्यामुळे गणेश भक्तांना याचा फटका बसतोय। महाड इथल्या सीएनजी पंपावर सीएनजी नसल्यामुळे गाड्या उभ्या आहेत, तर गावी जाणाऱ्या नागरिकांचे मात्र हाल होत आहेत, कारण या गाड्यांमध्ये सीएनजी नाहीये आणि ज्या पेट्रोल पंपावर गाड्या थांबलेल्या आहेत त्या ठिकाणी सीएनजी नसल्याने या गाड्या तिथंच उभ्या आहेत आणि जे गावी जाण्यासाठी निघालेले चाकरमानी आहेत त्यांचा खोळंबा झाल्याचं दिसतंय। तब्बल 20 तास उलटूनही ते गावी गेलेले नाहीये, त्यामुळे आता या नागरिकांची गैरसोय होताना दिसून येते। रात्री भांडूपमधून या गाड्या सुटल्या होत्या तेव्हापासून हे नागरिक बसमध्ये आहेत, मात्र आता 20 तास उलटले तरी सुद्धा ते आपल्या गावी पोहोचू शकलेले नाहीये। त्याची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। महाड इथल्या सीएनजी पंपावर सीएनजी नाहीये आणि त्यामुळे या गाड्या त्याच ठिकाणी उभ्या आहेत, त्यामुळे गावी जाणाऱ्या लोकांचे हाल होत आहेत। 20 तास झाले तरी सुद्धा हे लोक आपल्या गावी पोहोचलेले नाहीये, त्यांचा खोळंबा झाल्याचं दिसून येते आणि हा सगळा खोळंबा झाला आहे तो म्हणजे एसटी महामंडळाच्या गोंधळामुळे। त्याचा फटका या गणेश भक्तांना बसलाय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी राजेश गुप्ता हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। तर राजेश, काय सांगाल, 20 तासांपूर्वी हे गणेश भक्त गावी जाण्यासाठी निघाले होते, मात्र ते अजून गावी पोहोचलेले नाहीयेत आणि महाड स्टेशनवर इथल्या पेट्रोल स्टेशनवर थांबल्याचं कळतंय। काय अपडेट्स आहेत सध्याचे? आपण पाहू शकतो दृश्यामध्ये की रात्री भांडूप येथील 9 वाजता बस इथून निघाली होती आणि ते आज आता 20 तास उलटून गेले तरी त्याच ठिकाणी आहे। जो एक पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी सीएनजी नसल्यामुळे त्याच ठिकाणी बस थांबण्यात येते। अतिरिक्त 7 ते 8 बस या लाईनीमध्ये उभे आहेत आणि या ठिकाणी काही सोयी सुविधा नाही आहे। या ठिकाणी जे प्रवासी आहेत त्यांना बसण्याची सोय आणि या ठिकाणी असलेले शौचालय देखील त्यांना उपलब्ध नाही आहे आणि यांना ज्या उत्तर भेटतात ते समाधानकारक उत्तर भेटत नाही, म्हणून त्यांच्यावरती संतापजनक परिस्थिती आली आहे आणि यामुळे त्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे आणि ट्रॅफिकची समस्या देखील समोर येत आहे। पण राजेश, ही परिस्थिती कधी निवळणार, या एसटी पुढे कधी जाणार, याविषयी काही स्पष्टीकरण देण्यात आलंय का? हे ज्या प्रवासी आहेत ते एसटी महामंडळ ज्या सीएनजी पंप आहेत त्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांच्याकडनं समाधान उत्तर भेटत नाहीये, म्हणून त्यांचा संताप व्यक्त होताना इथे दिसून येत आहे व्हिडिओमध्ये। निश्चितच राजेश, याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। मात्र धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल। या ठिकाणी मोठ्या हौसेने हे सर्वजण गावी जाण्यासाठी निघाले खरे, मात्र 20 तास झाले तरी सुद्धा त्यांना गावी पोहोचता आलेला नाहीये, कारण सीएनजी नव्हतं सीएनजी पंपावर आणि त्यामुळे गाड्या या ठिकाणी खोळंबल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याचा त्रास या लोकांना होताना दिसून येतोय। हे लोक तब्बल 20 तासांपासून या ठिकाणी तात्काळात उभे आहेत, त्या ठिकाणी कोणत्याही सुविधा नसल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळे संताप अनावर झाल्याची माहिती ही समोर येते। आता त्यांना गावी कधी पोहोचवलं जाणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर हे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। मोठ्या हौसेने हे सर्वजण तयारी करून गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जाण्यासाठी निघाले खरे। काही लोकांनी सुट्टी घेतली असेल, आपली सर्व व्यवस्था केली असेल गावी जाण्यासाठी आणि बरंचसं सामान सुद्धा घेतलेलं असेल, मात्र त्यांना अजूनही आपल्या गावी पोहोचता आलेला नाहीये आणि त्यांचा हा संताप आपल्याला पाहायला मिळतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।